तुम्ही त्याला साक्षीदार होता की अतिशय चांगले उमेदवार आज आम्हाला या पॅनलमध्ये मिळालेले आहेत. पॅनलमध्ये निवडून येण्याचे उमेदवार आहेत. काय काय उमेदवार धमके यायला चालले. इव्हन उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून आमच्या एका उमेदवाराला फोन आला की तू आमच्याच उमेदवार विरोध. म्हटलं आमच्या उमेदवार नाही, ते म्हणजे भाजपचा उमेदवार आपली स्वाभाविक होती आहे. अशा प्रकारचे काम चालू झाले. तर मला अभिमान आहे की कुरुंदवाड मधला गट संपवून मी भारतीय जनता पार्टी सुरू करायचं यशस्वी. आणि आज पार्टीने बघितली तर पार्टी म्हणजे गट म्हणजे पार्टी असा जो प्रकार कुरुंदवाड होता तो आज अस्तित्वात संपलेला आहे. आज कुरुंदवाडमध्ये भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ता आमचे सगळे उमेदवार काढून बघा अति सामान्यातले सामान्य कार्यकर्ते आहेत, पण भारतीय जनता पार्टी निष्ठावंत आहे. 25 वर्ष भारतीय जनता काम केलेलं आहे. कोणते अपेक्षा शिवाय काम करणारे माणसं आज उमेदवार झालेले आहेत, उमेदवार लढतायत. आणि निश्चितपणे खात्री आहे की कुरुंदवाडची जनता या सगळ्यांना अतिशय ताकदीनं मदत करणार आहे. आणि मी आता सर्वे घेतला, रिपोर्ट घेतला त्यामध्ये, आणि आमची लोक पूर्णपणे चालू झालेलं आहे. आमच्याकडे बॅनर वाटणं चालू झालेलं आहे, पोस्टर्स लावलेले आहेत. लोकांना चिन्ह सांगायला लागत नाही. आम्ही चिन्ह कमळ म्हणून सांगण्याविषयी संपलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अतिशय ताकदीनं जो मोदींचा विचार आहे, तो देवेंद्रचा विचार आहे, तोच कुरुंदवाडमध्ये आपल्याला रुजवायचा आहे. माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला तेव्हा बोलायचं नाही, कारण इथं पुढे आता 30 तारखेला मला गल्लीबोळात बोलायचं आहे. त्यामुळं फक्त एवढा विचार आहे की कमळ आणि भाजप याचं समीकरण मला कुरुंदवाडमध्ये करायचं आहे. कमळ भाजप म्हणजे कुरुंदवाड, कमळ भाजप म्हणजे कोणतं, हा प्रकार मला नको आहे. त्यामुळे 100% तुम्ही सगळ्यांनी मोहिमेला साथ द्या. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उमेदवार आणि 16 अधिक 2 दिवस अजून आम्ही काही लोकांना हे करतोय, प्राधिकृत करतोय. असे 19-20 सगळे पॅनल करायचे आम्ही 2 दिवसात प्रयत्न होतोय. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी कुरुंदवाडमध्ये परवा मी सांगितलं तसं गेम चेंजर होणार. आणि आमची लढाई मी परत रिपीट करतोय, मी चुकीचं बोलत नाही. उद्या तुम्हाला कळेल की आमची लढाई ही काँग्रेसबरोबर असते. काँग्रेस विरुद्ध भाजप हे 2 मोठे देशातले पक्ष आहेत. त्या 2 मोठ्या देशातल्या पक्षाबरोबरच लढाई होणार आहे. सोम्या गोम्या कोणावरही लढाई होणार. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.